45 दिवसांमध्ये 4,658 कोटींची जप्ती. भेटवस्तू राजस्थान, नशेखोरीत गुजरात पुढे. 75 वर्षात प्रथमच मोठी जप्ती. निवडणूक आयोगाच्या धोरणाचा परिणाम. लोकसभा निवडणुकीच्या काळात मोफत भेटवस्तू, ड्रग्ज, सोने, चांदीची देवाणघेवाण सुरू आहे. कडक निगराणीमुळे 1 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत 4,658.16 कोटी रुपयांची जप्ती झाली आहे. हा आकडा भारतीय निवडणूक इतिहासात सर्वाधिक आहे. 1 मार्च नंतर दररोज 100 कोटींहून जास्त रक्कम जप्त होत आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक म्हणजे 485 कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आले आहेत. राजस्थानमध्ये सर्वाधिक 533 कोटींच्या मोफत भेटवस्तूही जप्त करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र आणि दक्षिणेकडच्या 5 राज्यांमध्ये 210 कोटी रोकड जप्त झाली. त्यात तामिळनाडूत 53 कोटी, तेलंगणात 49 कोटी, कर्नाटकात 35 कोटी, आंध्रमध्ये 32 कोटी, महाराष्ट्रात 40 कोटी जप्त केलेले आहेत. कर्नाटकात 124 कोटींची सर्वाधिक 1.30 कोटी लिटर दारू जप्त झाली. राजस्थानात 37 लाख लिटर, महाराष्ट्रात 35 लाख लिटर, पंजाबमध्ये 22 लाख लिटर मद्य जप्त करण्यात आलं आहे. भेटवस्तूमध्ये महाराष्ट्रात 79 कोटी, कर्नाटकात 60.86 कोटी, बिहारमध्ये 60.6 कोटींचं सामान जप्त केलेलं आहे. ड्रग्ज जप्तीमध्ये गुजरातनंतर तामिळनाडूमध्ये 293 कोटी, पंजाबमध्ये 280 कोटी आणि महाराष्ट्रात 213 कोटी जप्त केलेले आहेत.